महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने अभिजात मराठी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्री प्राकृत भाषाविषयक परिचयपर व्याख्यानमाला आपण या निमित्ताने आयोजित केली आहे. मराठीला जो दर्जा मिळालेला आहे अभिजात भाषेचा, हा दर्जा जेव्हा आपण पाहतोय तेव्हा निश्चितच त्याचा इतिहास, त्याविषयीचं संशोधन या गोष्टी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आणि प्राकृत भाषेचा आपल्याशी असलेली नाळ खरं तर एका दृष्टीने ती कशा पद्धतीने आपल्या समोर येते किंवा आपला इतिहास, मराठी भाषेचा इतिहास आपण जेव्हा पाहतो तेव्हा त्याचे सगळे पुरावे, त्याचे सगळे संदर्भ हे प्राकृत भाषेत सापडतात आणि त्यामुळेच प्राकृत मराठी हा एक महत्वाचा टप्पा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने. आणि त्याच दृष्टीने आपल्या या व्याख्यानमालेमध्ये आपण विविध विषय, या विविध विषयांचा विचार करतोय, अभ्यास करतोय आणि त्या क्षेत्रातले अभ्यासक आपल्याला त्या विषयाची माहिती देण्यासाठी खास इथे उपस्थित आहेत. आजच्या कार्यक्रमामध्ये प्राकृत भाषेच्या अभ्यासातील देशी आणि परदेशी विद्वानांचं योगदान या विषयावर डॉक्टर कमल कुमार जैन आपल्याशी संवाद साधणार आहेत. डॉक्टर नमस्कार, स्वागत आहे आपलं. नमस्कार. नमस्कार. सर, आपल्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या प्रेक्षकांना आपली थोडी ओळख करून देते, आपला परिचय करून देते. डॉक्टर कमल कुमार जैन सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे इथे हिराचंद नेमचंद जैन अध्यासनाचे प्रमुख आणि प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. विश्वकर्मा विद्यापीठात प्राकृत आणि जैन स्टडीचे ते गाईड आहेत. वर्धमान एज्युकेशन आणि रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे इथे सल्लागारपदी ते कार्यरत आहेत. संस्कृत सेंट्रल विद्यापीठ आणि भोगीलाल लेहरचंद संस्था दिल्ली इथे 2014 पासून ऑनलाईन प्राकृत डिक्शनरी प्रोजेक्टचे ते सल्लागार म्हणून काम करत आहेत. गेली 33 वर्ष भांडारकर इन्स्टिट्यूट मध्ये कार्यरत असून जनरल एडिटर म्हणून ते निवृत्त झाले. प्राकृत भाषेच्या कार्यात अनेक वर्ष त्यांनी संशोधनाचं काम केलेलं आहे आणि त्या क्षेत्रात त्यांना अनेक पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत. आज आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत विषय प्राकृत भाषेच्या अभ्यासातील देशी आणि परदेशी विद्वानांचे योगदान. डॉक्टर कमल कुमार जैन सर, स्वागत आहे आणि पुन्हा एकदा सुरुवात करा आपण आपल्या विषयाला. धन्यवाद. तर मी माझे विषय प्रारंभ करतो की प्राकृत ही सुमारे 26 वर्षाचा साहित्यिक इतिहास असणारी एक स्वतंत्र भाषा आहे. प्राकृत म्हणजे बोली भाषा. 2600 वर्षापूर्वी जेव्हा संस्कृत ग्रंथांची रचना होत होती त्या काळी आम जनता जे भाषेचा वापर करत होती त्याचे नाव प्राकृत. क्षेत्र विशेषाच्या कारणाने या भाषेचे वेगळे वेगळे नाव झालेले आहे. जसं मगध देशामध्ये चालणारी किंवा बोलली जाणारी मागधी भाषा, मगध आणि मगधापासून अयोध्येपर्यंत जो भाग होता आणि त्याचे 18 जनपद होते, त्यात बोलले जाणारे म्हणून 18 प्रकारच्या भाषांचा मिश्रण झाला. त्यामुळे त्या भाषेचे नाव झाले अर्धमागधी. असे सूरसेन नावाचे जे त्या काळाचे देश होते तिथे बोलली जाणारी ती सूरसेनी प्राकृत. महाराष्ट्र देशात जी बोलली जाणारी होती ती महाराष्ट्रीय प्राकृत. महाराष्ट्रीय प्राकृतचे 2 अर्थ केले जातात, अनेक विद्वानांनी केलेले आहेत. महान राष्ट्राची भाषा म्हणजे महाराष्ट्रीय प्राकृत. तर यासारख्या विविध मध्ययुगीन भाषांचा सुमारे 2000 वर्षांचा इतिहास असणारा हा समूह आहे. 18व्या शतकात प्राकृतच्या आधुनिक अभ्यासाला पाश्चात्य जगात सुरुवात झाली आणि 20व्या शतकात भारतातही त्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. जसं म्हटलं जातो की भारत एक अध्यात्म प्रधान देश आहे, तर त्या दृष्टीने या प्राकृत भाषेत जे सर्वप्रथम साहित्याची रचना झाली ते जैन धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर. असे 24 तीर्थंकर होत राहतात प्रत्येक काळामध्ये. तर एक गाथा इथे मी उद्धृत करतो. अरहंत भाषियत्थम गणधर देवे हि गंथियम सम्मम सुत्तत्थ मग्गणत्थम सवणा साहंती परमत्थम. अरिहंताकडून उपदेशित
आणि गणधर देवांकडून निबद्ध केलेल्या प्राकृत भाषेतील सूत्रांच्या अर्थामुळे मुनिजन परमार्थ साध्य करतात. या प्रकारे भगवान महावीरांनी जनभाषेमध्ये आपला आध्यात्मिक उपदेश केला. या उपदेशाला गणधरांनी सूत्ररूप दिले. त्यानंतर आचार्यांनी ही सूत्रे लिपिबद्ध केली. कालांतराने श्वेतांबर व दिगंबर असे दोन संप्रदाय झाले. वस्तुतः महावीरांच्या निर्माणानंतर आगमांच्या प्रचलित मौखिक परंपरेला किंवा सुप्त ज्ञानाच्या परंपरेला हळूहळू योग्य शिष्यांच्या अभावामुळे आणि नैसर्गिक आपत्तींमुळे उतरती कळा लागली. पण 3 वाचनांच्या आधारे ज्ञात व आठवणारे आगम संकलित केले गेले व 5व्या शतकात झालेल्या शेवटच्या वाचनेत ते लिपिबद्ध केले गेले. ती झाली तिसरी वाचना 5व्या शतकामध्ये गुजरातच्या बलभी नामक प्रांत. श्वेतांबर आणि दिगंबर हे दोन्ही संप्रदाय किंवा दोन्ही परंपरा या वाचना मान्य करतात. श्वेतांबर परंपरेनुसार आगमांचे वर्गीकरण पण विविध तऱ्हेने केलेले आहे. सर्वप्रथम समवायांग सूत्र, जे अंगांचे भेद आहेत त्या समवायांग सूत्रामध्ये पूर्वांची संख्या 14 आणि अंगांची संख्या 12 दिलेली आहे. दुसरा आहे नंदी सूत्र. हे नंदी सूत्राप्रमाणे अंग प्रविष्ट आणि अंगबाह्य या 2 भागांमध्ये आगम साहित्याची विभागणी केली गेली आहे. अनुयोगांच्या दृष्टीने आर्यरक्षित सुरी यांनी आगमना 4 भागांमध्ये विभाजित केले आहे. प्रथम भाग आहे चरणानुयोग. चरणानुयोगामध्ये कालिक सूत्र, महाकल्प, छेद सूत्र इत्यादीचा अंतर्भाव केला जातो. दुसरा धर्मकथानुयोग. यामध्ये ऋषी भाषित अर्थात ऋषींनी जे धार्मिक किंवा आध्यात्मिक उपदेश दिलेले होते त्याचे संकलन ऋषी भाषित नामक ग्रंथामध्ये आहे. त्यानंतर शेवटच्या दिवशी जे भगवान महावीरांनी उपदेश दिलेले होते ते म्हटलं जातं उत्तराधीन सूत्रमध्ये संकलित केले आहे. तर उत्तराधीन इत्यादी हे धर्मकथानुयोग मध्ये येतात. तिसरा आहे गणितानुयोग. तर सूर्य प्रज्ञप्ती, चंद्र प्रज्ञप्ती इत्यादी हे ग्रंथ गणितानुयोग मध्ये मोजले जातात. चौथा आहे तृतीयानुयोग. दृष्टिवाद अर्थात दृष्टिवादाचे 14 भाग आहेत, अर्थात 14 पूर्व असं नाव आहेत पूर्व. तर 14 पूर्व इत्यादी हे द्रव्यानुयोग नामक ग्रंथामध्ये येतात. जैन आगमाचे सर्वात उत्तरवर्ती वर्गीकरण अंग म्हणजे 12 अंग, 12 उपांग, 4 मूल सूत्र, 6 छेद सूत्र, 10 प्रकीर्णक आणि 2 चूलिका सूत्रांच्या रूपाने प्रभावक चरित नामक जो ग्रंथ आहे 1270 ईस्वी मध्ये लिहिला गेला त्यामध्ये असं विभाजन केलेला दिसतो आणि ते ग्रंथ या रूपाने आज उपलब्ध पण आहेत. याचप्रमाणे दिगंबर संप्रदायामध्ये मान्यता असणारे आगम वेगळे आहेत. दिगंबर संप्रदायामध्ये मान्य असणाऱ्या ग्रंथांचा हरिवंश पुराण, जैन आचार्य जिनसेन रचित हरिवंश पुराण आणि वीरसेन रचित धवला टीका यामध्ये उल्लेख मिळतो. त्या ग्रंथांमध्ये 12 अंग आणि 14 अंगवाही ग्रंथांचा नामांचा उल्लेख सुद्धा मिळतो. अंगवाही ग्रंथांमध्ये सामायिक आदी 6 आवश्यक, त्यानंतर दशवैकालिक, उत्तराध्ययन सूत्र, कल्प व्यवहार सूत्र, कल्पिका कल्पिक, महाकल्प, पुंडरीक, महापुंडरीक आणि निशित इत्यादी ग्रंथांचा उल्लेख सापडतो. दिगंबर परंपरेप्रमाणे 11 अंग ग्रंथ आणि 14 अंगवाही ग्रंथांचा लोप झाला म्हणजे विच्छिन्न झाले.
म्हणून हा संप्रदाय पूर्वदा आचार्य जे 14 पूर्वांचे ज्ञान असणारे आचार्य जे होते ते आणि परवर्ती आचार्यांकडून रचित ग्रंथांना आगमांच्या श्रेणीत ठेवतो. त्यापैकी काही प्रमुख ग्रंथ खालीलप्रमाणे आहेत. म्हणजे पहिल्या शतकामध्ये आचार्य धरसेन गुजरातमध्ये षटखंडावक नामक ग्रंथाची रचना केली. त्यानंतर दुसरा त्याच सुमाराला पहिल्या शतकामध्ये कषाय प्रावृत्त अर्थात कषाय पाहुड या ग्रंथाची रचना गुणधर नामक आचार्यांनी केली. तिसरे आचार्य कुंद पहिल्या शतकामध्येच मध्य काळात झाले. त्यांनी अनेक ग्रंथांची 20-25 ग्रंथांची रचना केली. त्यापैकी प्रमुख आहे आत्माचे निरूपण करणारा समयसार, प्रवचनसार ज्यामध्ये ज्ञान आणि ज्ञेय या पदार्थांचे विवेचन आहेत. तिसरा पंचास्तिक आहे, जे जगाची व्यवस्था कशी चालते त्याप्रमाणे या पंचास्तिक आहे नामक ग्रंथामध्ये विवेचन केले आहे. नियमसार, अष्टपाहुड हे 8 ग्रंथ आहेत, पण ते संग्रह रूपाने आणि एकाच आचार्यांनी यावर सागर सूरींनी 14व्या शतकामध्ये टीका लिहिली म्हणून हे अष्टपाहुड नावाने प्रसिद्ध आहे. या प्रकारे वारसाळुवेखा, द्वादश भक्ती इत्यादी अनेक ग्रंथांची रचना आचार्य कुंद देवांनी केली आहे. ही सगळी सौरसेनी प्राकृत मध्ये केलेली आहे. त्रिलोक प्रज्ञप्ती चौथा ग्रंथ आहे. यतिवृषभ आचार्यांनी यामध्ये लोकाची रचना कशी आहे, 3 लोक यांचे विवेचन करणारा त्रिलोय पण्णत्ती नामक ग्रंथ आहे. भगवती आराधना अथवा मूलाराधना या ग्रंथामध्ये जैन मुनींनी किंवा आचार्यांनी दीक्षा घेऊन सल्लेखना किंवा संथारा घेण्याची संपूर्ण विधी 2100 गाथांमध्ये दिलेली आहे. छठवा मूलाचार नामक ग्रंथ आहे. भट्टकेर आचार्यांनी 2-3 शतकामध्ये लिहिलेला आहे. तर मुनींचा आचार संबंध या आचाराचे विवेचन करणारा हा ग्रंथ आहे. या व्यतिरिक्त 9व्या शतकामध्ये नेमिचंद्र आचार्य झाले. त्यांनी गोमटसार, छपणासार, लोकविभाग इत्यादी अनेक ग्रंथांची रचना केलेली आहे. वरील सर्व दिगंबर आगम ग्रंथ सौरसेनी प्राकृत भाषेत असून ते विविध आचार्यांनी रचले आहेत आणि त्या आचार्यांच्या रचनेलाही दिगंबर संप्रदाय आगम म्हणून मान्यता देतो. श्वेतांबर परंपरेत मान्य अर्धमागधी प्राकृत आगम साहित्याचे ग्रंथ व त्यांचे भाषांतर भारत तसेच भारतातील विविध ठिकाणाहून हिंदी, गुजराती तसेच इंग्रजी भाषेतून प्रसिद्ध झाले आहे. मूळ आगम ग्रंथांचे योग्य अवलोकन करून विविध आचार्यांनी त्यावर भाष्य, निरुक्ती, चूर्णी, अवचुरी, टीका आणि नंतरच्या काळात बालावबोध म्हणजे ओल्ड हिंदी इत्यादी मध्ये साहित्याची रचना केली. या साहित्य रचनेचा काळ पाहिला असता प्राकृत विद्वानांनी हा काळ खालील प्रमाणे 3 भागांमध्ये विभाजित केला आहे. आधी काल ते म्हणतात ईसा पूर्व 1600 पासून ईसा पूर्व 500 पर्यंत अर्थात महावीरांच्या काळापर्यंत. मध्य काळ या प्राकृत भाषांच्या साहित्याचा ईसा पूर्व 500 पासून इसवी सन 1000 पर्यंत. अर्वाचीन काळ इसवी सन 1000 पासून आजपर्यंतचा काळ. प्राकृत साहित्याचा इतिहास भाषेचे वैशिष्ट्यावरून खालील प्रमाणे विभागला जाऊ शकतो. तर एक अर्धमागधी प्राकृत साहित्य, दुसरा प्राचीन सौरसेनी अथवा जैन सौरसेनी नामक साहित्य, महाराष्ट्रीय प्राकृत साहित्य, सौरसेनी नाटकीय साहित्य,
मगध मागधी प्राकृतचे साहित्य, पैशाची प्राकृत साहित्य आणि अपभ्रंश प्राकृत साहित्य. तर साहित्यातील प्रकारांवरून देखील साहित्याचे वर्गीकरण करता येते. एक आगम साहित्य म्हणजे जैन धर्माचे, ज्यामध्ये प्रमुख सिद्धांतांचं विवेचन केलेलं आहे. दुसरं आहे शिलालेखी साहित्य, जे अनेक 2000 वर्षापूर्वी अशोक इत्यादी राजांनी, खारवेल राजांनी आपल्या आज्ञा शिलापट्टांवर लिखित केलेली आहेत. असे अनेक शिलालेखी पुरावे आम्हाला सापडतात. तर त्याला शिलालेखी साहित्य मी म्हणतो. तिसरा आहे प्राकृत शास्त्रीय महाकाव्य. चौथा आहे प्राकृतचे खंडकाव्य. पाचवा, प्राकृतमध्ये अनेक महत्वपूर्ण जैन धर्मामध्ये 63 सलाका पुरुष असतात. त्या सलाका पुरुषांचे चरित्र अनेक आचार्यांनी प्राकृतमध्ये, अपभ्रंशमध्ये आणि संस्कृतमध्ये सुद्धा लिहिलेले आहे. त्याप्रमाणे एक प्राकृत चरित काव्याचे विवेचन करता येतो. या प्रकारे प्राकृतमध्ये सर्वात जास्त जे आहे कथा साहित्य उपलब्ध होतो. तर प्राकृत कथा साहित्य आणि प्राकृतमध्ये मुक्तक काव्य, जसं गाथा सप्तशती, बज्जालग्गम इत्यादी हे मुक्तक काव्य आहे ते. आणि शेवटचे षट्टक आणि नाटक साहित्य. षट्टक जे असतात ते 4 अंकामध्ये असतात आणि त्या 4ही अंकामध्ये संपूर्ण प्राकृत आणि त्यामध्ये महाराष्ट्री प्राकृत आणि सौरसेनी प्राकृतचा वापर असतो. या प्रकारेच नाटकांमध्ये विविध प्रकारचे जे पात्र असतात ते विविध प्रकारच्या भाषा बोलतात. तर त्या अनेक कालिदास इत्यादीच्या नाटकांमध्ये, भासच्या नाटकांमध्ये प्राकृतचे पात्र, प्राकृत बोलणारे पात्र जीवित आहेत. तर असा या विविधांगी प्राकृत साहित्यामध्ये अनेक आधुनिक अभ्यासकांनी योगदान दिले आहे. त्यामुळे या प्राकृत साहित्याचे अध्ययन करणे सध्याच्या काळात शक्य झाले आहे. या विद्वानांची यादी करायची तर वेळ कमी पडेल, कारण आजपर्यंत कमीत कमी 1000 पेक्षा जास्त विद्वानांनी, भारतीय विद्वानांनी प्राकृत साहित्यावर काम केलेलं आहे. पण त्यातील काही मोजक्या आणि महत्वाच्या विद्वानांच्या कामावर आपण इथे विचार करू. सर्वात प्रथम मी पहिल्या शतकापासून म्हणजे 19-20व्या शतकाच्या प्रारंभी पासून सुरुवात करतो. तर काही त्यामध्ये जैन मुनी किंवा जैन ऋषी आहे, त्यांनी विशेष जे आगमनवर आणि प्राकृत भाषेवर काम केलेलं आहे त्याचा मी उल्लेख करतो. त्यामध्ये सर्वप्रथम आचार्य विजय राजेंद्र सुरी यांनी 1903 मध्ये अभिधान राजेंद्र कोश एक प्राकृत कोश ग्रंथाची रचना केली. यामध्ये सुमारे 60,000 शब्दांचे कोश आहे. आणि याचे वैशिष्ट्य असं आहे की त्यांना विजय राजेंद्र सुरी जे शतावधानी होते आणि त्यांना सगळे आगम आणि प्राकृत व्याकरण, या प्रकारे संस्कृत व्याकरण सुद्धा सगळा पाठ होता. त्याप्रमाणे त्यांनी प्राकृतचे सर्व शब्द आणि त्यांची प्राकृतची व्याख्या, चूर्णी किंवा संस्कृतमध्ये असलेली टीका सुद्धा उद्धृत केलेली आहेत आणि त्यांना पाठ होते. त्याप्रमाणे त्यांनी ग्रंथांचे नाव सुद्धा उल्लेखलेली आहे. तर हा एक सर्वात महत्वाचा ग्रंथ आहे, जो 7 भागांमध्ये अर्थात 7000 पृष्ठांमध्ये मोठ्या साईज मध्ये प्रकाशित झालेला आहे. आणि आतापर्यंत त्याचे 4 संस्करण पण निघाले आहेत. यानंतर मुनी रत्नचंद्रजी हे पण शतावधानी असणाऱ्या या मुनींनी 1923 ते 1938 या काळामध्ये 5 भागांमध्ये अर्धमागधी आगमकोश याची संस्कृत, गुजराती, हिंदी, इंग्रजी या भाषांमध्ये रचना करून पाश्चात्य अभ्यासकांना जैन धर्मातील आणि प्राकृत भाषेतील महत्वाच्या संकल्पना जाणून घेण्याची
संधी उपलब्ध करून दिली. त्यानंतर एक घासीलालजी महाराज झाले. घासीलालजी महाराज यांनी जे आगमांपैकी 32 आगम आहे, एकूण 45 ग्रंथांना आगम मानला जातो. नंतर 16व्या शतकामध्ये एक स्थानकवासी संप्रदाय नामक अजून संप्रदाय उत्पन्न झाला आणि त्यांनी 45 पैकी 32 जे अर्धमागधी प्राकृतमध्ये लिहिलेले गेले ग्रंथ आहेत त्यांना आगमांची अशी मान्यता दिली. तर त्या आगम ग्रंथांवर चूर्णी, टीका, भाष्य, निरुक्ती. तर या घासीलाल महाराजांनी विशेषतः 32 आगमांवर संस्कृत भाषेत टीका लिहिली. त्या मूळ ग्रंथांचा आणि टीकेचा गुजराती आणि हिंदीमध्ये अनुवाद पण केला आहे, जे प्रकाशित आहे. त्यानंतर त्यांनी एक प्राकृत, जे सामान्य प्राकृत, महाराष्ट्रीय प्राकृत यामध्ये एक व्याकरण ग्रंथाची पण रचना केलेली आहे. त्या दृष्टीने त्यांनी प्राकृतचे अनेक विषयांवर अनेक पुस्तकांची रचना केली आणि त्या प्रकाशित झालेल्या आहेत. या प्रकारेच आत्मानंदजी महाराज हे 1885 मध्ये झालेले आहेत आणि त्यांच्या नावाने सर्वात आधी आगमांचे प्रकाशनाचे कार्य आणि त्यांनीच त्या आगमांचा हिंदी अनुवाद आणि हिंदीमध्ये त्यांनी व्याख्या देखील उपलब्ध केलेली आहे. 1885 ते 1950 पर्यंत भारतात धार्मिक ग्रंथांच्या प्रकाशनासाठी समाजामध्ये विरोध होता, तरी त्या विरोधाला जुगारून त्यांनी ही संस्था स्थापन केली आणि तिथून आगम ग्रंथांचं प्रकाशन प्रारंभ केला. यानंतर एक मुनी पूर्णविजय, मुनी चतुर्विजय आणि मुनी जंबूविजय हे 1920 शतकाच्या प्रारंभी होऊन गेलेले आहेत आणि त्यांचे जास्त काळ गुजरात आणि त्यानंतर मुंबईमध्ये हे झालेलं आहे. तर त्यांनी एक महावीर जैन विद्यालय ऑगस्ट क्रांती मैदान मुंबई इथे स्थापना केली आणि त्यामध्ये त्यांनी गुजरात आणि राजस्थान मधून प्राकृतचे आणि संस्कृतचे आणि अनेक भाषांचे असे हस्तलिखित ग्रंथांचा संग्रह केला आणि त्यानंतर त्यांनी जे अर्धमागधी आगम ग्रंथ होते, सर्वात आधी त्याची जे ताळपत्रीय पांडुलिपी हस्तलिखित प्राप्त झालेल्या होत्या, त्या हस्तलिखितांवरून त्यांनी आगमांचे उत्तम संस्करण आलोचनात्मक पद्धतीने काढले आणि त्या समस्त आगमांचा त्यांनी खूप विस्तृत 100 150 पानी प्रस्तावना अंग्रेजी भाषेमध्ये लिहिलेला आहे. त्यानंतर त्या ग्रंथांमध्ये जे पद्यामध्ये आहेत, तर एक पद्यानुक्रमणिका दिलेली आहे. ग्रंथांमध्ये आलेले जे विशिष्ट शब्द आहे त्या शब्दांचा पण एक कोश त्यांनी शब्दाच्या ग्रंथाच्या अंतमध्ये दिलेला आहे, जे आमच्या भारतीय किंवा परदेशी अभ्यासकांना फार उपयोगी पडतो. त्यानंतर एक मधुकर मुनी हे राजस्थानमध्ये होऊन गेले. त्यांनी पण 32 आगम मंच आपल्या पद्धतीने अनुवाद केला हिंदीमध्ये आणि त्यांनी ते प्रकाशित सुद्धा केले. त्याच्यासाठी एक संस्था बनवली ब्यावर राजस्थानमध्ये, त्या आगम संशोधन समिती ब्यावर राजस्थान, यातून त्यांनी हे 32 आगमांचा प्रकाशन पण केलेलं आहे. त्यानंतर एक राजस्थानमध्ये हस्तिमलजी महाराज देखील होऊन गेले. त्यांनी सुद्धा आगमांचे भाषांतर केले. आगम साहित्यावर अनेक पुस्तके रचली आहेत. यानंतर एक महासती लीलाबाई ह्या आता आहेत आणि मालेगावमध्ये त्यांनी राहून एक संस्थेची स्थापना केली आणि 32 आगमांवर त्यांचा भाषांतर केला आणि त्या भाषांतरावर स्वतःचे प्रवचन पण केले आहेत आणि ते मालेगाव नाशिकहून प्रकाशित पण आहे.
या प्रकारे राजस्थानमध्ये आचार्य तुलसी यांचा काळ म्हणजे काम करण्याचा कार्यकाल जो आहे 1950 ते 2000. त्यांनी श्वेतांबर आगम ग्रंथांवर काम करणारा विद्वांमधील ते मेरू म्हणून म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आगम ग्रंथांचे त्यांनी हस्तलिखिते पाहून त्यावरून आगम ग्रंथांच्या आवृत्ती आचार्य तुलसी आणि त्यांच्या संघस्थ जेवढे मुनी होते त्यांनी काढल्या. या आवृत्त्यांमध्ये त्यांनी हिंदी भाषांतर, विशिष्ट परिशिष्ट तसेच सविस्तर टीपा दिलेल्या असल्याने अभ्यासकांसाठी आचार्य तुलसी यांचे ग्रंथ खूप वरदायी ठरले आहेत. त्यांनीच एक जेवढे आगम आहेत त्यामधून विशिष्ट शब्द काढून आगम शब्दकोश याची रचना केली. या प्रकारे त्यांनी याच्या अभ्यासासाठी राजस्थान लाडनू नागौर डिस्ट्रिक्ट मध्ये एक छोटासा तालुका आहे तिथे जैन विश्वभारती या संस्थेची स्थापना केली आणि जे लोक तिथे अभ्यास करत होते ते अनेक लोक त्यांच्याकडे दीक्षा घेत होते. दीक्षा झाल्यावर ते त्यांच्याकडून प्राकृत किंवा आगम ग्रंथांचा काम संपादन किंवा हिंदी अनुवाद इत्यादीचा काम करून घेत होते. तर त्यांच्या संघाने वेगळ्या वेगळ्या आता नाव आहेत पुष्कळ त्याच्यामध्ये. जे आगम ग्रंथ आहेत त्यांच्यावर जे भाष्य आहेत, निरुक्ती आहे, चूर्णी आहेत, या सगळ्या ग्रंथांचे नंतर एक एक ग्रंथ बर त्यांनी हे सगळे प्रकाशित केले आणि त्यांचे हिंदी भाषांतर, त्यानंतर शब्दानुक्रमणिका, गाथा अनुक्रमणिका आणि ग्रंथामध्ये जे संक्षेप रूपाने आलेल्या कथा आहेत ते अन्य ग्रंथातून वाचून ते कथा पण परिशिष्ट रूपाने त्यांनी त्यामध्ये दिलेले आहे. त्यानंतर एक जैनेंद्र वर्णी यांनी दिगंबर जैन प्राकृत ग्रंथांच्या आधारे एक जैनेंद्र सिद्धांत कोश याचे संकलन केले. बहुतांश जैन संदर्भ या कोशात मिळतात. पारिभाषिक शब्दांचे प्राकृतमधील उद्धरणे देखील या कोशातील नोंदीमध्ये आढळत असल्याने अभ्यासकांना सर्व संदर्भ एकाच ठिकाणी मिळतात. याप्रमाणे भारतीय ज्ञानपीठ इथून पंडित बालचंद्र शास्त्री यांनी संपादित केलेला जैन लक्षणावली हे ग्रंथ आहेत. त्या ग्रंथामध्ये जैन पारिभाषिक जेवढे शब्द आहे प्राकृत भाषेतील ते प्राकृत भाषेतील ते ग्रंथांचे उद्धरण देऊन आणि त्या उद्धरणाचे हिंदी अनुवाद आणि संदर्भ देऊन हा एक जैन लक्षणावली 3 भागांमध्ये तयार केला आणि ते भारतीय ज्ञानपीठ दिल्ली यांनी प्रकाशित केलेला आहे, जे प्राकृत भाषाचे अभ्यासकांसाठी फारच उपयोगी आहे. आचार्य तुलसी नंतर त्यांचे शिष्य युवाचार्य महाप्रज्ञजी यांच्या मार्गदर्शनाखाली जैन भारती लाडनू येथून जैन शब्दकोश, निरुक्त कोश, एकार्थ कोश, आगम वाद्य संगीत कोश, आगम वनस्पति कोश, इसी प्रकार दृष्टांत कोश इत्यादी प्रकार के अनेक कोशांची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि आज सुद्धा तिथे अनेक प्रकारचे कोश आणि आगमांचं काम त्यांचे शिष्य प्रशिष्यांकडून चालू आहे. तर प्राकृत आगम ग्रंथांच्या आधारेच या कोशाची रचना केली गेली आहे. महाप्रज्ञजी यांनी आचार्य तुलसी यांना देखील त्यांच्या ग्रंथ निर्मिती कार्यात पुष्कळ मदत केली आहे. यानंतर राजस्थानमध्येच एक देवेंद्र मुनी शास्त्री होऊन गेले आहेत. त्यांनी प्राकृत मधील अनेक विषयांवरील शोध पुस्तके लिहिली. हे पुस्तके लिहिताना प्राकृत ग्रंथामधून संदर्भ घेऊन ग्रंथ रचना केलेले आपल्याला दिसते आणि त्यांच्या अनेक पुस्तकांचा अनेक संशोधक आजच्या विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना उपयोग होतो.
यानंतर झाले पंडित हरगोविंदास त्रिकम चंदसेठ, हे होते वास्तविक हे राजस्थानचे, पण कलकत्ता विश्वविद्यालयामध्ये हे प्राध्यापक म्हणून काम करत असताना यांनी पायीय शब्द महाणवो, प्राकृत शब्द महारणव या प्राकृत हिंदी शब्दकोशाचे अतिशय महत्वपूर्ण काम केले. आजही हा शब्दकोश प्राकृत भाषेचा अभ्यास करताना उपयोगी पडतो आणि प्रत्येक विद्यार्थी किंवा प्रत्येक प्रोफेसर प्राकृतचे काम करणाऱ्याजवळ हा कोश उपलब्ध असतो. त्या व्यतिरिक्त पंडित हरगोविंदासजी सेठ यांनी प्राकृतमध्ये एक सुरसुंदरी चरियम नामक काव्य आहे, त्याचा संपादन केला आणि त्याचे विशिष्ट शब्दांची एक सूची तयार करून त्याचे संस्कृत मध्ये अर्थ पण दिलेले आहे. याच प्रकारे त्यांनी रयण सेहर निव कहा, रत्नशेखर नृपकथा हे देखील, आणि त्यानंतर एक भगवान महावीर के पहिले, महावीरांच्या आधी 23वे तीर्थंकर पासना सुपासना झालेले आहेत, त्यांच्यावर पण सुपासना चर्य नामक ग्रंथ आहेत प्राकृत मध्ये. त्याचं हरगोविंदास सेठ यांनी संपादन केला आणि संपूर्ण ग्रंथाची संस्कृत छाया पण केलेली आहे. यानंतर मुनी श्री विजय कस्तूर सुरीश्वर यांनी आधुनिक युगामध्ये स्वतःच्या मनाने प्राकृत भाषेत अनेक प्रकारच्या कथा लिहिल्या आणि त्या कथांचं संपादन करून पायीय विज्ञान कहा याचे 2 खंडांमध्ये संकलन करून प्रकाशन केले. यात त्यांनी प्राकृत भाषेत कथा लिहिल्या आहेत. कथा साहित्यातील हा एक प्रमुख कथा ग्रंथ मानला जातो. सर्वच स्तरातील अभ्यासकांना प्राकृत भाषेच्या अध्ययनासाठी हा कथा ग्रंथ महत्वाचा आहे. त्यानंतर अजून एक दिगंबर आचार्य जे आता आहेत, आचार्य सुनील सागरजी महाराज यांनी इसवी सनाच्या 2003 ते 2015 या काळात अनेक ग्रंथांची सौरशनी प्राकृत मध्ये रचना केलेली आहे. त्यामध्ये काही नाव मी सांगतो. तुदी संग हो, निधी संग हो, भावना सारो, अज्जप्प सारो, नियप्पज्झाण सारो, भावालोयणा, वयन सारो, सम्मदी सुधी, बद्धबाहुचर्यम, बारय भावना इत्यादी अनेक प्राकृत ग्रंथांची, त्यानंतर त्यांनी एक प्राकृत व्याकरण ग्रंथाची पण रचना केलेली आहे. यामुळे सुनील सागर महाराज यांचे बहुतांश साहित्य दिगंबर जैन तत्वज्ञान सांगणारे आणि भाषा सांगणारे आहे. डॉक्टर KR चंद्रा हे गुजरात अहमदाबाद विद्यापीठात होते. त्यांनी पायीय शब्द महाणवो जे हरगोविंद सेठनी बनवलेला होता, त्यामध्ये त्यांनी अनेक संदर्भ पण दिले होते. तर ते संदर्भ काढून आणि प्राकृत हिंदी शब्दकोशाचा संक्षिप्त संस्करण प्राकृत हिंदी कोश या नावाने संपादन केला आणि ते प्राकृत विद्या विकास फंड अहमदाबाद या संस्थेतून प्रकाशित पण केला. त्यानंतर ते त्यांच्या अनेक प्राकृत संबंधी शोधपूर्ण पुस्तकं आहेत. त्यापैकी एक महत्वाची पुस्तक आहे अर्धमागधी की खोज में. प्राचीन हस्तलिखित आणि ताळपत्रीय ग्रंथांमध्ये पाठ काय प्राप्त होतो, त्या पाठांच्या आधारे अर्धमागधी प्राकृत ओरिजिनल काय असावी याचे एक विशद विवेचन आणि उद्धरण सहित आणि ग्रंथाच्या नावासहित या पुस्तकात त्यांनी केले आहे. त्यानंतर प्रोफेसर PL वैद्य यांनी पुणे विद्यापीठ, फर्ग्युसन कॉलेज, SP कॉलेज, वाडिया कॉलेज किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक जागा 1950च्या आधीपासून पण प्राकृत किंवा अर्धमागधी या नावाने एक विषय BA ला किंवा संपूर्ण BA
आणि MA मध्ये अर्धमागधी या नावाने चालू होता. त्याच्यासाठी त्यांनी त्या प्राकृतच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक प्राकृत ग्रंथांचा आणि जैन तत्वज्ञानांचा एकूण कमीत कमी जास्त पण असतील, पण 12 पुस्तकांचे त्यांनी संपादन केले आणि प्रकाशन केले. आणि त्या संपादनचे वैशिष्ट्य त्यांच्या की त्या प्रत्येकामध्ये त्यांनी प्रस्तावना अंग्रेजीमध्ये लिहिल्या, शब्दसूची, शब्दांचे अर्थ इंग्लिशमध्ये आणि काही परिशिष्ट पण त्यांनी त्यामध्ये जोडलेले आहेत. तर त्यापैकी सूर्यगडांग सूत्र, न्यायावतार, पयसी कहाणयम, कुम्मापुत्तचर्यम, उवासक दसाओ, जसहरचर्यू, निर्यावलियाओ, अंतगट दसाओ, विभाग स्वयं, नायाधम्म कहाओ, 63 महापुरुष गुणालंकार आणि त्यांनी जे आचार्य हेमचंद्रांनी प्राकृत व्याकरणाची रचना केली आहे 12व्या शतकामध्ये, त्याचे एक संस्करण तयार केलं आणि त्याचे विशिष्ट जे त्यामध्ये उद्धरणासाठी अपभ्रंश प्राकृतमध्ये जे गाथा आहेत त्यांचे इंग्लिश ट्रान्सलेशन केलं आणि विशिष्ट सूत्रांचे त्यांनी नोट्स अंग्रेजीमध्ये दिलेले आहेत आणि ते भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर पुणे येथून प्रकाशित पण झालेले आहे. त्यानंतर त्यांनी एक देशी नाममाला ज्यामध्ये 1440 देशी प्राकृत देशी शब्दांचे विवेचन आहे त्याचे संपादन केला, त्याचे पाठभेद दिले, त्यांची शब्दसूची दिली आणि अनेक नोट्स इत्यादी जे अभ्यासकांना उपयोगी आहेत तसं त्यांनी काम केलेलं आहे. तर या प्रकारे याच बरोबर काही आगम ग्रंथांच्या त्यांनी चिकित्सक आवृत्ती देखील तयार केल्या आहेत. प्राकृत व्याकरणावर वैद्य यांनी केलेले काम भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरातर्फे प्रकाशित झालेले आहे. डॉक्टर A.N. उपाध्ये हे कोल्हापूर निवासी होते, पण यांचे प्रेरणा स्रोत पुण्यातील डॉक्टर R.G. भंडारकर यांनी यांचं स्वतःचे कलेक्शन होता आणि त्यामध्ये त्यांच्याकडे अनेक संस्कृतच्या आणि अनेक प्राकृतच्या ग्रंथ हस्तलिखित स्वरूपाने होते आणि त्यामधून त्यांनी एकदा एक प्रवचन साराचे हस्तलिखित ग्रंथ त्यांच्या हाती पडला, तो त्यांनी पूर्ण वाचलं आणि त्यावर एक त्यांनी 15-20 पानी निबंध लिहिलं. त्यामध्ये त्यांनी जैन तत्वज्ञान आणि प्राकृत भाषा या दोन्ही बद्दल विस्तृत विवेचन केलं आणि तो निबंध भांडारकर इन्स्टिट्यूटचा जेव्हा एनल्स प्रकाशित होऊ लागला त्यामध्ये प्रकाशित झाला 19 किंवा 20 मध्ये आणि तो डॉक्टर A.N. उपाध्यायनी ते निबंध वाचलं आणि ते वाचून त्यांना प्राकृत किंवा प्रवचन सार ची चिकित्सक आवृत्ती काढावेत याचं मन त्यांनी बनवलं आणि ते पुण्याला येऊन R.G. भंडारकरांना भेटले आणि त्यांच्याशी चर्चा केली. भांडारकर साहेबांनी त्यांच्याकडे असलेल्या 2 प्रवचन सारच्या पांडुलिपी किंवा हस्तलिखित प्रती त्यांना दिल्या. त्यांनी अजून 4-5 प्रती भारतीय विविध ग्रंथभंडारामधून मागवल्या आणि त्यांनी सर्वांच्या पाठभेदासकट एक प्रवचन सारचा चिकित्सक अध्ययन करून एक एडिशन तयार केलं आणि त्यावर त्यांनी 125 पानांची एक इंग्लिश मध्ये प्रस्तावना लिहिली. तर ते प्रवचन सार जे आहे आचार्य कुंदकुंदांचा ग्रंथ आहे आणि कुंदकुंदांचे 20-22 ग्रंथ असल्यामुळे त्यांनी त्या सगळ्या ग्रंथांचा तिथे मुख्य विषयांचा परिचय दिला. त्यानंतर त्यांनी त्या ग्रंथांची जी सौरसेनी प्राकृत आहे त्याचे वैशिष्ट्य इत्यादी सगळे सखोल अभ्यास करून दिले आणि ते प्रकाशित झाला. त्यानंतर कोणीतरी ते मुंबई विद्यापीठाला पाठवलं की या प्रस्तावनेवर त्यांना डिलीटची उपाधी देण्यात यावी. तर विद्यापीठाने त्यांच्याकडून
5 कॉपी मागवल्या त्याच्या आणि विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे 2 माणसांकडे पाठवून आणि त्यांची रिपोर्ट घेऊन 1938 साली त्यांना प्रवचन सार याच्या इंट्रोडक्शनवर डी.लिट.ची उपाधी देण्यात आली आणि 1938 सालीच त्यांना त्या इंट्रोडक्शनवर 500 रुपयाच्या पुरस्कार राशी पण देण्यात आली. आणि या प्रकारे डॉक्टर एन उपाध्यायांनी मुख्य प्रवचन सारचं काम केलं. त्यानंतर बड्डकहा, बृहत्कथा, बृहत प्राकृत कथाकोश, अपभ्रंश भाषेतील ग्रंथ यांच्या अनेक चिकित्सक आवृत्त्या काढल्या आणि प्राकृतमधील जो षटक ग्रंथ आहेत वैशिष्ट्यपूर्ण ते साहित्य प्रकारातील असा आनंद सुंदरी नामक या षटकाचे संपादन करून प्रकाशित केले. तसेच कंस वहो नामक ग्रंथाचं संपादन केलं. अंग्रेजी अनुवाद आणि इंट्रोडक्शन सहित आणि शब्दांचे सूची सहित हे पण प्रकाशित केले. धूर्ताख्यान नामक एक ग्रंथ आहेत प्राकृत भाषेत, त्याचे संपादन केले आणि त्या संपादन मध्ये त्यांनी धूर्ताख्यान या नामक जे जैन मुनींनी संस्कृत मध्ये पण अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत, असे 2 किंवा 3 कथानक एकत्रित केले आणि ते करून त्यांच्या प्रस्तावनेमध्ये उहापोह केलेला आहे. याच बरोबर त्यांनी एक महाराष्ट्रीय प्राकृत मध्ये कंसवहो पण महाराष्ट्रीय प्राकृत मध्येच आहे. लीलाबाई कहा नामक महाराष्ट्रीय प्राकृत नामक ग्रंथ आहे, त्याचे त्यांनी संपादन केलं. 1400 ते 1500 त्यामध्ये गाथा आहेत आणि त्या सगळ्याचे संपादन करून त्यांचे शब्दसूची आणि त्याचे इंग्लिश भाषांतर, अंग्रेजी भाषांतर पण त्यांनी केले. त्याप्रमाणे एक प्राध्यापक चक्रवर्ती होऊन गेले. त्यांनी सौरसेनी प्राकृतचे जे दिगंबर कुंद आचार्यांचे ग्रंथ आहे, पंचास्तिकाय, समयसार, प्रवचनसार इत्यादी ग्रंथांचा इंग्रजी भाषांतर केले आहे. पंडित नाथुराम प्रेमी हे ओरिजिनली बुंदेलखंड मध्य प्रदेशचे सागरचे राहणारे, पण ते 100 वर्षापूर्वी मुंबईला आले आणि सेठ माणिकचंद जैन त्यांना भेटले, जैन उद्योगपती, आणि त्यांनी एक माणिकचंद जैन ग्रंथमाला या संस्थेची स्थापना केली आणि त्यांनी तिथून जैन प्राकृतचे, संस्कृतचे आणि ओल्ड हिंदी आणि अपभ्रंश प्राकृतचे 100 पेक्षा अधिक ग्रंथांचे संपादन, त्यापैकी अनेक ग्रंथांचे हिंदी अनुवाद आणि प्रस्तावना सहित हे कार्य त्यांनी केलेलं आहे. तर ते एक विशिष्ट काम आहे त्यांचा. पुण्यामध्ये एक प्राध्यापक एस.एन. सुरू झाले, त्यांनी पण एक गौड बहो नामक महाराष्ट्रीय प्राकृतचे जो ग्रंथ आहे त्याचे संपादन केलं. त्याची विस्तृत जे संस्कृत इत्यादी मध्ये गौडवध नामक जे ग्रंथ आहेत त्यांचे कथा घेऊन आणि प्रस्तावनामध्ये विशेष उहापोह करून आणि त्याच्या मूल प्राकृत गाथांचा इंग्रजी भाषा करून शब्दसूची सकट प्रकाशित केले आहे. या प्रकारे प्रोफेसर उदयचंद जैन जे उदयपूर मोहनलाल सुखळ्या विश्वविद्यालयामध्ये प्राकृत विभागाचे आधी लेक्चरर होते, नंतर प्रोफेसर होऊन HOD होऊन रिटायर्ड झालेले आहेत. त्यांनी पण प्राकृत भाषेवर अनेक काम केले. तर सर्वात आधी त्यांनी 25-30 वर्षापूर्वी आचार्य कुंदकुंदांचे जे 22 ग्रंथ आहेत त्यांनी जे प्राकृत भाषेचे शब्द वापरले आहे ते सगळे शब्दांचे संकलन करून कुंद कोश या नावाने कोशची रचना केली. त्यानंतर त्यांनी प्राकृत हिंदी अंग्रेजी या नावाने कोश संपादित केला. संमदी कव्व नामक आचार्य सन्मती सागर यांच्यावर एक स्वतः प्राकृत मध्ये काव्याची रचना केली. असेच त्यांनी आचार्य ज्ञानसागर यांच्यावर पण प्राकृत मध्ये काव्याची रचना केलेली आहे.
आणि ते आज पण आहेत आणि अनेक प्रकारचे अष्टक आणि स्तुती इत्यादीच्या प्राकृतमध्ये रचना करत असतात. या प्रकारे त्यांनी जे अभिधान राजेंद्र कोश आहेत 7 खंडमध्ये, त्यामध्ये सप्तम्यांत शब्दांचा किंवा जे संस्कृत इत्यादीमध्ये त्यामध्ये अर्थ होते, त्याचे हिंदी अर्थ देऊन अभिधान राजेंद्र कोश 3 भागांमध्ये संपादित करून सर्वसामान्यांसाठी किंवा प्राकृतच्या अभ्यासकांसाठी हा उपलब्ध करून दिला आहे. त्याप्रमाणे पुण्यामध्ये प्रोफेसर S.M. कत्रे डेक्कन कॉलेजमध्ये होते. त्यांनी पण प्राकृत भाषेच्या भाषा विज्ञानावर अनेक प्रकारचे संशोधन केले आणि प्रकाशित केले आहे. त्याप्रमाणे प्रोफेसर A.N. घाटगे यांनी हे भाषा विज्ञानचे प्रोफेसर म्हणून काम करत असताना यांनी अनेक देशी प्राकृत, कोंकणी, गोवा की कोंकणी, विदर्भ की महाराष्ट्री और प्राकृत यांच्या संबंधित अनेक प्रकारचे शोध निबंध लिहिले आणि या भाषांवर काम केलं. शिवाय त्यांनी 1938 साली कोल्हापूर राजाराम कॉलेजमध्ये प्राध्यापक असताना इंट्रोडक्शन टू अर्धमागधी या नावाचे अर्धमागधी प्राकृतचे व्याकरण लिहिले. कहाळय तिगम आणि पयसी कहाळयम अशा अनेक पुस्तकांचं पण त्यांनी संपादन केलं आणि त्यानंतर 1987 पासून भांडारकर इन्स्टिट्यूट येथे कॉम्प्रेहेन्सिव्ह अँड क्रिटिकल डिक्शनरी ऑफ द प्राकृत लँग्वेजेस विथ स्पेशल रेफरन्स टू जैन लिटरेचर या विशाल प्राकृत इंग्लिश शब्दकोशाचे कार्य प्रारंभ केलं आणि त्यांच्या काळात 2000 पर्यंत या विशाल कोशाचे 2 खंड प्रकाशित झालेले होते. त्यानंतर याच्या कार्य डॉक्टर R.P. पोद्दार यांनी केलं आणि 16 पर्यंत ते त्याचे जनरल एडिटर मुख्य संपादक होते आणि त्यांनी प्राकृत शब्दकोशाचा हे कार्य केलं आहे. हे R.P. पोद्दार सर पूर्वी वैशालीमध्ये प्राकृत आगमशास्त्र संस्थान, त्याच्यानंतर नाव प्राकृत विद्यापीठ असं झालेलं आहे आणि ते बिहार सरकारची संस्था आहे. त्याचे ते डायरेक्टर राहिलेले आहेत. तर तिथे असताना त्यांनी जे प्राकृतमध्ये MA BA वगैरे होत होता, त्याचे जे कोर्स होते त्याच्यासाठी चयन करून वेगळ्या वेगळ्या अर्धमागधी गद्यपद्य संग्रह, प्राकृत गद्यपद्य संग्रह आणि कर्पूर मंजिरी यावर त्यांनी PhD केली होती. त्यानंतर त्यांनी कर्पूर मंजिरी सट्टक याचे विस्तृत एक इंट्रोडक्शन लिहिलं आणि त्याचं भाषांतर पण केलं. याप्रमाणे एक निव कहा या नावाचे ग्रंथ पण त्यांनी संपादित केला. एक अजून सट्टक आहेत आनंद सुंदरी, त्या सट्टकाचे त्यांनी संपादन करून हिंदी भाषांतर केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये एक डॉक्टर रणदिवे जे सातारा कॉलेजमध्ये प्राध्यापक होते, ते पाली आणि प्राकृतचे प्राध्यापक असताना तर महाराष्ट्रामध्ये पाली आणि प्राकृत, अर्धमागधी प्राकृत या नावांनी शाळे स्तरावर पण चालते आणि कॉलेज स्तरावर पण चालते. त्यामध्ये असलेले अनेक जे बेचे आहेत किंवा संग्रह ग्रंथ आहेत, छोटा छोटासा जे पोर्शन त्यांना असायचे विद्यार्थ्यांना, तो सगळा त्यांनी वेगळ्या वेगळ्या पुस्तका रूपाने संपादित करून आणि त्याचे मराठी भाषांतर आणि विशेष टिप्पणीसह प्रकाशित केला आणि त्यांनी एक प्राकृत विद्यापीठ ची स्थापना केली होती. तर 30-35 वर्ष ते महाराष्ट्रभरामध्ये अनेक विद्यार्थ्यांकडून प्राकृत शिकवायचे, नोट्स द्यायचे, त्याच्या परीक्षा पण घेत होते. या प्रकारे गुजरातमध्ये रमणीकभाई शाह, उपेंद्र पगारिया, नथमलजी टाटिया
इत्यादी अनेक विद्वान होऊन गेलेले आहेत, ज्यांनी ज्यांनी प्राकृत भाषेचे अनेक ग्रंथांवर हिंदी अनुवाद तरी केलेला आहे किंवा गुजराती अनुवाद केलेला आहे. तर त्या लोकांनी प्राकृत विद्या जैन विकास फंड ही एक संस्थेचं निर्माण केला होता आणि इथून त्यांचे अनेक ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. जसे नम्मया सुंदरीकाहा, अभयाख्यानम इत्यादी ग्रंथांचे त्यांनी संपादन केले आणि गुजरातीमध्ये तसेच हिंदीमध्ये अनुवाद पण केलेले आहे. त्यानंतर एक डॉक्टर नेमिचंद्र शास्त्री हे होऊन गेले आणि यांची महत्वपूर्ण पुस्तक जे आहे, जे विद्यार्थ्यांना आणि लेक्चरर आणि प्रोफेसर सगळ्यांना उपयोगी आहेत, प्राकृत भाषा आणि साहित्याचा आलोचनात्मक इतिहास हे पुस्तक प्राकृत चे भाषाशास्त्र समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आणि या पुस्तकात त्यांनी प्राकृत भाषेच्या उत्पत्तीपासून त्याचे वर्गीकरण, साहित्याचे वर्गीकरण आणि त्या इत्यादी विषय अंतर्भूत केलेले आहेत. आणि या प्रकारे त्यांनी सुमारे 450 प्राकृत ग्रंथांची समीक्षात्मक माहिती या ग्रंथामध्ये लिहिली आहे. आणि त्यांचे अनेक ग्रंथ आहेत, त्यामध्ये त्यांनी एक अभिनव प्राकृत व्याकरण 500 पानाचा 70 वर्षापूर्वी प्राकृत शिकणारे विद्यार्थ्यांसाठी, अभ्यासकांसाठी अभिनव प्राकृत व्याकरण हे पुस्तक लिहून प्रसिद्ध केलेले आहे. त्यानंतर 1975 मध्ये भगवान महावीरांची आचारी परंपरा या पुस्तकात त्यांनी प्राकृत लेखकांची सविस्तर माहिती दिलेली आहे. डॉक्टर जगदीश चंद्र जैन हे मुंबई विद्यापीठात भाषा विज्ञान आणि इतिहासाचे प्रोफेसर होते. त्यांनी सुद्धा प्राकृत साहित्याचा इतिहास हे पुस्तक समग्र प्राकृत साहित्याचा आढावा घेणारे अग्रगण्य पुस्तक आहे. अंदाजे यामध्ये 500 प्राकृत ग्रंथांचा गोषवारा त्यांनी दिला आहे. आणि या प्राकृत साहित्याचा इतिहास या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर देखील प्रकाशित झाले आहे. प्राकृत साहित्यातील स्त्रियांचे सामाजिक स्थान हे महत्वाचे पुस्तक सुद्धा त्यांनी लिहिले. या प्रकारे प्राकृत साहित्यामध्ये येणारे अनेक विषय जसा आर्यावर्त यावर सुद्धा त्यांचे एक 50 पानी विस्तृत लेख त्यांनी लिहिलेला आहे. आणि असे अनेक शोध निबंध त्यांनी लिहून ते वेगळ्या वेगळ्या मासिकांमध्ये प्रसिद्ध केलेले आहे. डॉक्टर हिरालाल जैन यांनी सर्वप्रथम सौरसेनी प्राकृत मधील सटखंडागम या दिगंबर मूल आगम ग्रंथाचे एकमेव हस्तलिखित लिखितावरून धाबला टीके सहित जी मूळवत्री कर्नाटक मधून प्राप्त आहेत त्यावरून संपादन केले. आणि मूळ ग्रंथांचा 5 खंडांमध्ये हिंदी अनुवाद सहित 5 नाही 16 खंडांमध्ये 16 पुस्तक रूपाने 5 खंडांमध्ये हिंदी अनुवाद देखील केलेला आहे. यानंतर त्यांनी एक महत्वपूर्ण पुस्तक जे मध्य प्रदेश सरकार कडून त्यांना एक लेक्चर देण्यासाठी आमंत्रित केलेला होता, प्राकृत भाषा आणि जैन तत्वज्ञान. तर यावर त्यांनी भारतीय संस्कृतीमध्ये जैन धर्माचे योगदान या विषयावर त्यांनी 4 भाषण दिले होते. आणि नंतर ते 4 भाषण त्यांनी 500 पानाच्या पुस्तक रूपाने प्रकाशित केलेले आहेत. त्यामध्ये जे कमीत कमी 800 ते 1000 प्राकृत ग्रंथ आहे, त्या समस्त प्राकृत ग्रंथांची माहिती, त्यानंतर एवढेच संस्कृतमध्ये जैनांचे जे ग्रंथ आहे त्यांची यावरून माहिती दिलेली आहे. डॉक्टर रमेश चंद्र जैन यांनी प्राकृतचे जो जैन महाराष्ट्री प्राकृत मध्ये समराईच कहा नामक ग्रंथ आहेत त्याचे संस्कृत छायेसहित संपादन करून हिंदी भाषांतर प्रकाशित केले. डॉक्टर प्रेम सुमन जैन मोहनलाल सुखडिया विश्वविद्यालय उदयपूर यांनी कुवलयमाला ग्रंथाचे सांस्कृतिक दृष्टीने अध्ययन केले.
आणि उबलायमाला ग्रंथ याच्या संपूर्ण ग्रंथाचा हिंदी भाषांतर करून 2 खंडामध्ये प्राकृत भारती अकादमी जयपूर इथून प्रकाशित केले. प्राकृत आणि यांचे अनेक अजून ग्रंथ आहेत. प्राकृत स्वयं शिक्षक जे विद्यार्थ्यांनी स्वतः वाचायचे आणि स्वतः शिकायचे. प्राकृत गद्य पद्य सौरव, प्राकृत रत्नाकर, मलय सुंदरी चरियम, सियाचरियम या इत्यादी अनेक ग्रंथांचे संपादन व अनुवाद करून प्रकाशित केलेले आहे. प्राकृत साहित्याचे विविध आयाम हे पुस्तक पण त्यांनी लिहिलेले आहे. बाहुबली गोमटे स्तुती प्राकृत भाषेत या स्तोत्राची त्यांनी स्वतः रचना पण केलेली आहे. डॉक्टर कमलचंद सोगाणी जे पूर्वी मोहनलाल सुकाळे विश्वविद्यालयामध्ये फिलॉसॉफीचे प्रोफेसर होते, नंतर रिटायर्ड होऊन जयपूरला जाऊन राहिले. त्यांनी एक संस्थेची स्थापना केली आणि प्राकृत आगम ग्रंथांवरून महत्वपूर्ण सूत्र निवडून संक्षिप्त चयनिका कमीत कमी 20 ते 25 अशा प्रसिद्ध केलेल्या आहेत. त्यामध्ये मी काही नावं सांगतो. आचारांग चयनिका, दशवई कालिक चयनिका, समणसुत्त चयनिका, उत्तराध्ययन चयनिका, अष्टपाहुड चयनिका अशा सुमारे 25 चयनिकाचे लेखन, संपादन, हिंदी अर्थ आणि त्यामध्ये आलेले प्राकृत शब्दांचे विभक्ती सहित शब्द सूची अशी त्यांनी प्रकाशित केलेली आहे. त्या व्यतिरिक्त त्यांनी प्राकृत गद्यपद्य सौरव, प्राकृत एक्सरसाइज बुक नामक अनेक पुस्तकांची निर्मिती केली आहे आणि ते प्रसिद्धही केले आहे त्या संस्थेकडून. तर या प्राकृत भाषेसाठी केवळ देशी विदेशी विद्वानांनीच योगदान दिले असे नाही, तर पाश्चात्य विद्वानांनी देखील खूप मोठा सहभाग आहे. संपूर्ण भारतातील विद्वान जसे प्राकृत भाषेवर काम करत होते, तसेच महाराष्ट्रातील विद्वान देखील प्राकृत भाषेवर काम करत होते. त्यापैकी काही विद्वानांचा उल्लेख वरील यादीमध्ये केलेला आहे. खरे तर प्राकृत भाषा तसेच प्राकृत मधील ग्रंथ अध्ययनाची सुरुवात 18व्या शतकाच्या उत्तरार्धात पाश्चात्य विद्वानांनी केली, म्हणजे आजच्या आधुनिक पद्धतीने. त्यानंतर 19व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये भारतात ही प्राकृत भाषा व ग्रंथांच्या अध्ययनास चालना मिळाली. जसे आपण मगाशी काही महत्वाचे भारतीय विद्वानांचे पाहिले, तसेच आपण काही पाश्चात्य विद्वानांचे योगदान पण पाहू. सर्वात आधी मी डॉक्टर पिशेल हे जर्मन विद्वान असून यांनी सर्वात महत्वाचे एक आजपर्यंत सर्वात मोठा प्राकृत भाषांचे तौलनिक अध्ययन नामक एक प्राकृत व्याकरण नामक ग्रंथाची रचना जर्मन मध्ये केली. त्यानंतर त्याचा इंग्लिश मध्ये भाषांतर झाले व त्यानंतर त्याचे हिंदी मध्ये पण पटनाहून भाषांतर होऊन प्रकाशन झालेले आहे. या प्रकारे अल्फ्रेड बुलनर यांनी प्राकृत भाषेची ओळख करून देणारे पुस्तक रचले. इंग्रजी भाषेमध्ये हे पुस्तक रचल्यामुळे पाश्चात्य विद्वानांना प्राकृत भाषेच्या अध्ययनाची वाट खुली झाली. डॉक्टर बोल्ली यांनी जैन आगम अर्थात अर्धमागधी प्राकृत मधील आगमांपैकी पिंड निरुक्ती, ओघ निरुक्ती या प्रकारे जे निरुक्ती साहित्य आहेत आणि काही आचारांग इत्यादी साहित्य आहे, त्या शब्दांचे रोमन मध्ये ऍडिशन काढले. त्यांची शब्दानुक्रमणिका आणि गाथानुक्रमणिका ही तयार केली आणि तसेच जो सूत्रकृतांग नामक प्राकृतचे दुसरा आगम ग्रंथ आहे, याच्या प्राकृत भाषेवर आणि याचे विषयांवर देखील मोठे काम केलेले आहे. लेनमन हे जर्मन विद्वान असून त्यांनी पण काही आगमांच्या चिकित्सक आवृत्त्या काढल्या आहेत. तसेच त्यांनी औपपातिक सूत्रावर काम करून विस्तृत प्रस्तावनेसह हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे. या प्रकारे डॉक्टर हॉर्नले यांनी उपासक दशा सूत्रावर याची विस्तृत प्रस्तावना लिहिली, सूत्राचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले
आणि त्यामध्ये आलेले समस्त शब्दांचे अंग्रेजीमध्ये अर्थ देऊन शब्दसूची पण प्रकाशित केलेली आहे. डॉक्टर मॅक्स मुलर यांनी सेक्रेट बुक्स ऑफ द ईस्ट या मालिकेच्या माध्यमातून जसे अनेक संस्कृत ग्रंथांवर काम केलेले आहे, तसेच त्यांनी आचारांग सूत्र, सूत्रकृतांग, उत्तराध्ययन, कल्पसूत्र या अर्धमागधी आगम प्राकृत आगमांचे इंग्रजी भाषांतर केले. तसेच सौरसेनीमधील प्रवचनसार, समयसार, पंचास्तिका इत्यादी दिगंबर ग्रंथांचे सुद्धा त्यांनी इंग्रजी भाषांतर केलेले आहे. बेवर, डॉक्टर बेवर यांचं महत्वपूर्ण महाराष्ट्रीय प्राकृतसाठी योगदान आहे. त्यावर आपल्याकडे स्वतंत्र व्याख्यान होणार आहे, तरी संक्षिप्त 4 ओळीत मी माहिती देऊ इच्छितो. बेवर यांनी गाहा सप्तसई हे महाराष्ट्रीय प्राकृत मधील मूल आणि महत्वपूर्ण 2000 वर्षापूर्वीचे ग्रंथ आहेत. याच्या गाथा पहिल्यांदा भारताबाहेरील एका मासिकामध्ये जर्मन टिपासह इंग्रजीमध्ये छापल्या. त्यामुळे गाहा सप्तसई या ग्रंथाच्या प्रथम प्रकाशनाचे श्रेय डॉक्टर बेवर यांना दिले जाते. बेवर यांच्या आवृत्तीच्या आधारे महाराष्ट्रामध्ये स आ जोगळेकर यांनी गाहा सप्तसई ग्रंथाचा मराठी अनुवाद केला आणि या ग्रंथाची पहिली आवृत्ती प्रसाद प्रकाशन पुणे यांच्या मार्फत 1956 साली प्रकाशित झाली. जोगळेकर यांनी मूळ प्राकृत गाथा, त्यांची संस्कृत छाया तसेच त्या गाथेवरील टिप्या दिल्या आहेत. जोगळेकर यांनी या आवृत्तीला गाहा सप्तसईचे समग्र अध्ययन करणारी 450 पानांची विस्तृत प्रस्तावना दिलेली आहे. वॉल्टर शुब्रिंग यांनी आचारांग सूत्राची चिकित्सक आवृत्ती तयार केली. तसेच कल्पसूत्रावर मोठे काम करून त्याची आवृत्ती पण प्रसिद्ध केलेली आहे. याचबरोबर जैन हस्तलिखितांची सूची देखील त्यांनी जर्मन भाषेत तयार केली आहे. मिल्टन नीत्से यांनी संस्कृत प्राकृत ग्रंथांच्या आधारे महायान बुद्धिझम यावरील एक ग्रंथाची निर्मिती केली आहे. इवा दे क्लार्क या बेल्जियम येथील विदुषी असून त्यांनी अपभ्रंश प्राकृत भाषेतील स्वयंभूदेव यांच्या पौंचरियम या ग्रंथावर व भाषेवर खूप मोठे अध्ययन केले, जे आजच्या संशोधकांना उपयोगी आहे. या प्रकारे डॉक्टर नलिनी बलबीर या पाश्चात्य देशामधील महत्वाच्या विदुषी असून प्राकृत ग्रंथांवर काम केलेले आवश्यक सूत्रावरील साहित्यावर बलबीर यांनी काम केले आहे. अनेक भारतीय तथा पाश्चात्य संशोधकांनी डॉक्टर बलबीर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले आहे किंवा करीत आहे. डॉक्टर ट्रम्पेलमन यांनी धूर्ताख्यान नामक जे जैन महाराष्ट्रीय प्राकृतचे ग्रंथ आहेत, यांच्या बरोबर डॉक्टर क्लॉट यांच्या जैन हस्तलेखांच्या नोंदीवर काम करून SOAS येथील पीटर फ्लुगल यांच्याबरोबर जैन ओनोमॅस्टिकॉन हा ग्रंथ तयार केलेला आहे. पीटर फ्लुगल यांनी ट्रेम्पलमन यांच्याबरोबर जैन ओनोमॅस्टिकॉन हा ग्रंथ तयार केला. क्लॉट यांनी जैन हस्तलिखितांच्या पुस्तिकांच्या आधारे विविध जैन व्यक्तींच्या ऐतिहासिक नोंदी केल्या आहेत. या नोंदीवर काम करून जैन ओनोमॅस्टिकॉन हा ग्रंथ तयार करण्यात आला आहे. तसेच या ग्रंथाच्या आधारे पीटर फ्लुगल यांनी एक प्रकल्प भारतात पण सुरू केला आहे, जे अहमदाबाद आणि भांडारकर इन्स्टिट्यूट मध्ये चालू आहेत. यामध्ये त्यांनी हस्तलिखित सूची मध्ये जे प्रकाशित पुस्तिका आहेत त्यांच्या आधारे विविध जैन व्यक्तींच्या ऐतिहासिक नोंदी ऑनलाईन ते करीत आहे. याचा प्रोजेक्ट त्यांचं चालू आहे. काले ब्रुक यांनी संस्कृत प्राकृत भाषेमध्ये रचलेल्या संस्कृत प्राकृत काव्यावर काम केलेले आहे.
फ्रेडरिक यांनी प्राचीन गुजरातीमध्ये ज्या कवींनी कविता लिहिलेल्या आहेत त्या कवींवर मोठे एक संशोधनपरक काम केलेले आहे. जुलियस लत्तू या जर्मन विद्वानाने त्रिविक्रमचे जो प्राकृत व्याकरण आहे त्याचे सविस्तर विवेचन संशोधनपरक काम केलेले आहे. अल्बर्ट या विद्वानाने प्राकृतमधील विविध बोलींवर पुस्तक लिहिलेले आहे. शेवटचे परिच्छेद आहेत. केवळ एवढंच नाही तर आजही अनेक परदेशी विद्वान प्राकृत भाषा व जैन तत्वज्ञान यावर काम करत आहेत. पण परदेशी विद्वानांच्या कार्याचा आढावा घेताना हे लक्षात येते की बहुतांश भारतीय आणि परदेशी विद्वान हे जैन आगमनावर काम करत आहेत, तर बहुतांश परदेशी विद्वान जैन आगमनावर काम करत आहे. प्राकृत भाषेच्या अध्ययनापेक्षा त्या साहित्यातील तत्वज्ञानावर पाश्चात्य विद्वानांचा भार आहे. पण हे अध्ययन देखील महत्वाचे आहे. आज भारतात प्राकृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे भारतात विशेष करून महाराष्ट्रात सुद्धा प्राकृत भाषेच्या अध्ययनास चालना मिळणे आणि महाराष्ट्रीय प्राकृत किंवा महाराष्ट्री या भाषेला चालना मिळणे आवश्यक आहे. पण केवळ त्यातील तत्वज्ञानाचा अभ्यास करून चालणार नाही. कारण पहिल्या व्याख्यानामध्ये आपण पाहिले त्याप्रमाणे केवळ तत्वज्ञानच नाही तर भारताचा समग्र इतिहास प्राकृत साहित्यामध्ये ग्रंथित केला आहे. त्यामुळे जसे पाश्चात्य विद्वान प्राकृत साहित्यातील अध्ययन करत आहे तसेच भारतातील प्राकृत भाषेवर संशोधन करणाऱ्या अनेक तरुण संशोधकांनी पुढे यायला हवे. या व्यतिरिक्त पण बोलू का 2 मिनिट? हो, बोला ना, बोला ना. या व्यतिरिक्त मला असं पण म्हणायचंय की आमचे जे भारतातील अनेक ग्रंथांचे जे संग्रहालय आहेत त्यांनी संस्कृतचे असो प्राकृतचे असो किंवा प्रत्येक लोकल भाषाचे अनेक ग्रंथांचा 2000 वर्षापासून आजपर्यंत संरक्षण करून ठेवलेलं आहे. त्यांचं पण या भाषांच्या वृद्धीसाठी चालण्यासाठी महत्वपूर्ण योगदान आहे. त्यानंतर आपण जे हे म्हणतो तरी माझं म्हणणं आहे की प्राकृतमध्ये जे मूळ आगम ग्रंथ लिहिले त्याचे 5 अंग आहे. त्या मूळ आगम ग्रंथांवर भाष्य, निरुक्ती, चूरणी, टीका आणि अवचुरी असे पंचांगी व्याख्या आहे. तर ते दुसऱ्या शतकापासून आजपर्यंतच्या आचार्यांनी त्यावर काम केलेलं आहे आणि आज ते संस्कृतमध्ये पण ते संपूर्ण ग्रंथ संस्कृत करून त्याचे संस्कृतमध्ये अर्थ आणताय. तर आमचे ऋषी मुनी पण जो आज आम्ही काम करतोय आजच्या भाषेमध्ये तर ते पण संस्कृत इत्यादी किंवा आजच्या भाषेमध्ये काम करत आहे. म्हणून त्यांच्या योगदानाला पण आम्हाला विसरायला नको. आणि त्या सगळ्यांच्या या कामाला पाहूनच आजच्या पिढीनी आणि या सगळ्या प्राकृत मधूनच मराठी आजची जी प्राकृत आहेत किंवा 13व्या शतकाची जर तुम्ही ज्ञानेश्वरी हा ग्रंथाला पाहिला तर ते प्राकृत भाषेचे खूप निकट आहेत. अगदी. आणि तर त्या सगळ्यांचे आणि महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे त्यानंतर मराठी मध्ये ग्रंथ लिहिले गेले आहेत. त्यांच्याशी प्राकृतचा संबंध आणि आजच्या संस्कृतीमध्ये त्यांचे तत्वांचा उपयोग करून काय फायदा होईल असा सगळ्या तरुण पिढीने काम केलं पाहिजे. जय महाराष्ट्र, जय भारत. नक्कीच, नक्कीच. सर तुम्ही खूप छान पद्धतीने खरं तर हे सगळं विस्तृतपणे आम्हाला सांगितलं. कारण या क्षेत्रामध्ये झालेलं संशोधन हे पुन्हा अधिक लोकांपर्यंत यावं, याच उद्दिष्टाने आपण ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. आणि प्राकृतात आपले जे सगळे मूळ सापडतंय आपलं, ते कुठेतरी पुन्हा पुढे आपल्या सगळ्यांसमोर येतंय. आणि आपण पाहिलं की जसं देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे म्हणजे आपल्या राज्यात आणि देशात तर रिसर्च झालेलाच आहे, संशोधन झालेलंच आहे. पण परदेशी विद्वानांनी देखील
याचं संशोधन केलंय, तर हे योगदान त्यामुळेच खूप मोठं आणि मोलाचं आहे. आहे. त्यामुळे आणि आजच्या आधुनिक पद्धतीने तर आहे ना, सर्वात आधी जर्मनीमध्ये हां, वाल्टर सुप्रिंगनी 18व्या शतकामध्ये प्रारंभ केला. बरोबर, बरोबर. त्यामुळे हे माहिती होणं हे खूप महत्वाचं होतं. त्यामुळे प्राकृत भाषेच्या अभ्यासातील देशी आणि परदेशी विद्वानांचं योगदान या विषयावर डॉक्टर कमलकुमार जैन यांचं व्याख्यान आज आपण ऐकलं. उद्याच्या आपल्या कार्यक्रमात गाहा सतसई आणि महाराष्ट्री प्राकृतातील वाङ्मय या विषयावर डॉक्टर राजश्री मोहाडीकर यांचं व्याख्यान आपण ऐकणार आहोत. सर खूप धन्यवाद. अगदी महत्वाचा विषय तुम्ही खूप छान पद्धतीने आमच्या समोर आणलात. त्यामुळेच महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अभिजात मराठी या कार्यक्रमात महाराष्ट्र प्राकृत भाषा विषयक परिचयपर व्याख्यान मालेत आजचं सत्र इथेच संपलं असं मी जाहीर करते. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.